हु इज विन? ZI11। ZI11 ने टॉस जीता है और टॉस जीतकर बेशक मेरे ख्याल से फील्डिंग करेंगे। सागर घोलप यायचंय। सागर घोलप आपल्यासाठी पारितोषिक लगावलं होतं। सागर घोलप यासाठी दिनेश घोलप यांच्याकडून ऑनलाईन 1000 रुपये आणि 500 रुपये जावेद पठाण अखिल महाडकर यांच्याकडून 500 आणि प्रसाद यांच्याकडून 500। नक्कीच सागर या। फोटो काढ ना इथे। चांगला वाटला तुला जाम वर्षाने असा खेळताना? नक्कीच इस साल और 1000 रुपए ट्रांसफर घर में ही गए हैं। 1000 रुपए। और अखिल आपका जो भी डिसीजन रहेगा वो निश्चित रूप से तो आइए आज गुलाए मोहब्बत के साथ हम विशाल, जिनका मन भी विशाल है, वो आते आते ही 2 अर्धशतक हमने देखे और अर्धशतक भी कैसे जड़े हैं। एक आक्रामकता के साथ वो मैच आज हमने देखा। सिद्धेश डंस प्रेजेंट PPL 2026 अमित हमें नजर आते हुए। पाच पाच षटकांच्या सामने असणार आहेत। चला चला, पाली प्रीमियर लीग और पाली प्रीमियर लीग में कुल मिलाकर कई बड़े बड़े नामों ने शिरकत की और उसमें सबसे अहम नाम है जो सबसे पसंदीदा BMW कार लेकर आए हैं हमारे विशाल सिंह जी। M4 बहुत ही खुशनुमा इंसान है। मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाए नहीं जाता, लेकिन विशाल सिंह जी एक ऐसा इंसान है जो आगाज भी अच्छा करते हैं और अंजाम भी उतना ही खूबसूरत करते हैं। गुजरते दिनों का नहीं बल्कि यादगार लम्हों का नाम होता है जिंदगी, और यादगार लम्हों को और यादगार करने के लिए विशाल सिंह जी हमारे बीच यहां पर पधारे हैं। 12th मैन कंपलसरी होगा, बल्लेबाज भेजिए। रहने दे आसमां जमी की तलाश न कर, सब कुछ यही है कहीं और तलाश न कर। मिल जाए हर पूरी आरजू जिंदगी में तो क्या मजा, लेकिन उस आरजू को पूरी करने की इस इंतजार की कोशिश के तरकश को जिंदा रख। विशाल सिंह जी अपने पूरे टीम के साथ पूरी तरीके से यहां पर अपना फोटो सेशन करते हुए हमारे दोस्त सारे लाइनमैन्स आपको क्लियर करना है। गुड्डू गायकवाड़, इनकी आवाज आप सुन सकते हैं। हाँ, मंजिलें मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें ये गलत बात है। चलिए बल्लेबाज भेजिए। सामने विशाल सिंह जी, इनका हम यहां पर गुलाए मोहब्बत देकर, शॉल उड़ाकर और मेमेंटो देकर उनका स्वागत करेंगे। ग्रैंड स्वागत पाली प्रीमियर लीग 2026। द मेन गेस्ट ऑफ आवर presentation box, Mr. विशाल सिंह, ओनर ऑफ टीम GRV। और विशाल जी, ऐसा कहा जाता है ना कि गुजरते दिनों का नहीं बल्कि यादगार लम्हों का नाम होता है जिंदगी, और वही यादगार लम्हे अपने खूबसूरत चेहरे के साथ संजोते हुए विशाल सिंह जी, उनके साथ SD और किरण जी चौहान, इन तीनों के खूबसूरत हाथों के साथ ये मैच हो रहा है। और उसी के लिए
हम हमेशा कहते हैं कि एक ऐसा इंसान जो सबको साथ लेकर चले, एक ऐसा इंसान जो सबको राह दिखाए, एक ऐसा इंसान जो सबको चाहत के साथ प्यार बरसाए। विशाल सिंह जी, उनका स्वागत है। आए दिनों में आपकी कीर्ति और बढ़े और आपको और यहाँ पर जो पूरी तरीके से जो यश है, कीर्ति है, वो आपको मिले और आप जिस चीज़ में है वहाँ पर आप सफल हो, यही हम मनोकामनाएं गणपति बापा जी इनके चरणों में करेंगे। कल बम बम भोले शिव महादेव की महाशिवरात्र है और हम यही मंशा करेंगे बम बम भोले हमारे महादेव जी से कि आपकी उम्र बढ़े और उसी के साथ आप ऐसे ही फूलों की तरह मुस्कुराए। किरण जी चौहान, इनको भी थोड़ी सी सनस्क्रीन लगाए और वो भी अभी पहले गोरे थे, अब क्रिकेट खेलने के बाद थोड़े से मुझे सामने नजर आ रहे हैं। तो आइए मैच में होगा परिवर्तन। चला 12th मैन या 12th मैन। ओके विशाल जी, आपने कितने साल पहले बल्ला हाथ में लिया था? अब कितने साल हुए आपने बल्ला हाथ में नहीं लिया? पिछले हफ्ते। वाह वाह वाह, अभी भी क्रिकेट से जुड़े हुए हैं, ये अच्छी बात है। क्रिकेट खेल से आपको क्या मिला है? शांति। वाह, क्रिकेट से खेल से फिटनेस मिलता है, हमें हमारी जो इच्छा होती है वो पूरी होती है। कभी कभी बिजनेस में घाटा भी हो जाए, क्रिकेट में छक्का लग जाए तो वो घाटा बराबर हो जाता है। चलिए मैच में ये और बढ़ते हैं। मैच की हरी झंडी, वीडियो कॉन, मैच ऑन। खाना छोड़कर मैं भी आया हूँ यहाँ पर। मार सागले, पहली तेज गेंद और व्हाट अ शॉट इनटू द कवर्स, बट अनफॉर्चुनेटली टेकिंग अ डबल रन्स, मिसफील्ड एंड ओवरथ्रो। 30 यार्ड दायरे के अंदर यहाँ पर हवा में और पहला फर्स्ट ब्लड ड्रोन, फर्स्ट विकेट डाउन, हिरामन आउट ऑफ द क्रीज। हाँ चलिए, जिंदगी का जश्न कुछ इस तरह मनाते हैं विशाल जी, कुछ अच्छा याद रखते, कुछ बुरा भूल जाते हैं। बुरा भूलने का समय आ चुका है यहाँ पर। ओहो, डीजे मास्टर तैयार। का चेहरा किरण चौहान इनका नजर आ रहा है, लेकिन पिछले मैच में ताबड़तोड़ उलटफेर कर दिया था। लोकसभा की जो चुनाव सीट है वहां पर रायबरेली से एक अनबन हुई थी और वही अनबन यहां पर साहिल शेवाड़े ने हमें पिछले मैच में दिखाई दी। हालांकि सागर ने भी बढ़िया सागर से रनों की घाघर भरने की कोशिश जरूर की थी, लेकिन ऐसा हुआ नहीं है। लेकिन एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया, एक पत्थर चोट खाकर भगवान शंकर हो गया। क्या होगा इस मैच में? प्रतीक इंदुरकर, क्लासिकल शॉट, द थ्रोड ऑफ द बैट, वेरी ब्यूटीफुल स्ट्रोक इनटू द स्टैंड, लाइक कल शॉट जिसे फुल फेस ऑफ द बैट कहा जाता है, बिल्कुल सीधी ब्लेड से गेंद को खेला था, मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन नहीं था, लॉन्ग ऑफ नहीं था, इसकी वजह से ये ओ इस बार हवा में फंसा है शॉट, सीकर पे गेंद लगी है, सार्थक गेंद के नीचे, ओह कैच ड्रॉप, ओ माय गॉड, बाला आज 4 मारेंगे शाम को सागर ठुमरी के सामने। हाँ, वो जो गॉगल है वो अभी भी पाली का जो हमारा मेला हुआ था उसमें 100 रुपए का गॉगल है, उसी वजह से सनलाइट पूरी उनके आंखों के छेद में आ गई है। ये अगर सनग्लासेस पहनते सिद्धेश दंत का तो जरूर क्या हो सकता था। नाराज, बिल्कुल नाराज हिमांशु ये मैच देख रहा होगा, उनका खास दोस्त जय चौहान ये मैच देख रहा होगा एफएस स्पोर्ट्स पर। ये हो स्टैंड एंड डिलीवर, CHA BUK स्टैंड एंड डिस्पैच, 4 रन्स। कुणाल शेवाले आज पीछे रहे हैं लेकिन साहिल शेवाले आज नच रहे हैं
और शंकर शेवाड़ी देखिए भारतीय सैन्य दल की कैप पहनकर आए हैं, आज खुश हैं। लगभग 5-6 और हम हमेशा कहते हैं कि लोगों के साथ एक भीड़ में चलो। शॉर्ट पिच गेंद, हाफ आर्म पुल, गैप में गेंद, एक टिप्पा गेंद, सीमा रेखा पार जाती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 4 रन। गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4 और मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। आज कमाल का खेल रहा है, एक तरफ एक कुआं दूसरी तरफ एक खाई, एक मार रहा है और दूसरा भी कर रहा है पिटाई। अब देखिए देवेन, एक तरफ गेंदबाजी का गब्बर, दूसरी तरफ बल्लेबाजी का बब्बर, ये बब्बर और गब्बर के बीच की शोले की वो मशहूर जंग हमें नजर आती हुई। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रनों पर एबी डिविलियर्स और ऋषभ पंत, इनका जर्सी नंबर। विशाल जी आपका फेवरेट नंबर क्या है? 7007 MSD माही और बॉन्ड, खूबसूरत बॉन्ड है आपका किरण जी और आपका 7। ओहो, ये नच बलिए की तरह, नोरा फतेही की कमर की तरह गेंद मुड़ती हुई, बिल्कुल कांटा बदला गेंद ने। प्रशांत जोशी पीछे तैयार है, अपना जो पक्ष है वो कभी नहीं छोड़ते प्रशांत जोशी। लाल बावटा सर के ऊपर है उनके। अखिल महाड़कर पिछले मैच का बड़ा चोट वो खा चुके हैं, एक मलाल उनके ऊपर, लेकिन आज प्रतीक इंदुलकर, शादी नहीं हुई है ना उसकी? हाँ अभी है ना, इसलिए साकरपुड़ा होने के बाद, शुगर बॉक्स होने के बाद बिल्कुल शुगर फ्री बल्लेबाजी, शानदार छक्का, ये लगा प्रेजेंट सिक्सर। GI11 बिल्कुल एक अलग नजर आ रही थी, लेकिन खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, वैसे ही ये मैच होता हुआ मुफ्त के चंदन किस मेरे नंदन क्या होगा। साहिल शेवाले हैं और रनों की संख्या 23 रन, 23 ऑन अ बोर्ड। वाह भाई वाह, ये तो कमाल का शॉट खेला है, ये फुल टॉस पे गेंद को खेल दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, 6 रन। वाह, किरण चौहान, रन संख्या 23 + 6 29। इनकी उम्र कितनी है? हाँ, उनके लिए एक शेर एक गेंद के बाद। ओहो भाई, ये क्या किया है, मस्तक पे दस्तक, सड़क पे कड़क वाला ये शॉट, एक और बड़ा शॉट, बैक टू बैक इन द रो, 6 रन आए हैं। नाम क्या इनका? हनीस भाई, इनके लिए एक शेर। रनों की संख्या 35 रन्स। बचपन की मोहब्बत तो बेबुनियाद होती है, बचपन की मोहब्बत तो बेबुनियाद होती है, असली मोहब्बत तो 40 साल के बाद होती है। ओहो, ये क्या किया है, 3, 6 का 6, 6 दूने 12, 6 तिया 18 और क्या देर मारा, 3 लगातार बैक टू बैक ब्लॉकबस्टर फिल्म दे रहे प्रतीक इंदुलकर। वहिनी बघतात का रे, वहिनीने रिलीज पाठवा। अरे बाप रे अरे ये तो 2-3 शेर मार देते हम। वेरी गुड वेरी गुड, हमारे भाईजान इनकी ओर से। और इंसान का दिल हमेशा बड़ा रहना चाहिए, क्योंकि इंसान को मुस्कान बहुत ही प्यारी होती है, और वही मुस्कान जावेद भाई इनकी मीचे देखिए, वो आपको पता है वो ऋषि कपूर और वो विलन ये आज हीरो नहीं नजर आ रहे, ये विलन नजर आ रहे। इनकी मूछे ऋषि कपूर की तरह दिखते, लेकिन ऋषि कपूर की मूछे नहीं थी। 3 छक्के, 3 के साथ स्कोर 41 रनों पर फर्स्ट इनिंग। प्रतीक इंदुलकर 29 पे और साहिल शेवाड़े 10 पे।
लेकिन 10 पे बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा। जिया 11 पर वो मुझे कुणाल खेमू का गाना याद आता हुआ, जिया धड़क धड़क जाए। सूरज शिंदे बाड़ा आए हैं, लेग ब्रेक मास्टर। वाइट का इशारा आता हुआ। बाला की एक खासियत है, बाला जब भी वाइट डालते हैं बालों को ऐसे खींचते हैं। सुयोग सुयोग नाराज, लेकिन योगा योग नहीं है आपके पक्ष में। इस बार स्टैंड एंड डिस्पैच आउट ऑफ द पार, गेंद जाती हुई सीधी लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए। लवरी लोकर ओ हो भाई, ये तो आज क्या खाकर आया है। ये माँ का आशीर्वाद और 14 फरवरी अपने जीएफ का भी आशीर्वाद लेकर आया है। कमाल का आज खेल रहा है। ये बोल रहा है छक्के चौकों की बोली लेकर आया है, 11 खिलाड़ियों की टोली। क्या लेकर ले जाएगा ये 50,000 रुपए वाली इनामों की टोली, ये तो अब आने वाला समय ही बताएगा। लेकिन लोग कहते हैं शराब पीने से इंसान मर जाते हैं पापड़ आधी जवानी में। लोग कहते हैं शराब पीने से इंसान मर जाते हैं आधी जवानी में। हमने तो बूढ़ों के भी जवान होते हुए देखा है मैं खाने में। ओहो चौथा, ये मेरा मानना, ये किसी का चौथा करके ही मानेगा। कितने रन? बाड़ा आज पूरी तरीके से नाराज। बाड़ा के खास दोस्त हिमांशु राउत को हमें फोन करना होगा। अविका का शिंदे यहाँ पर आते हुए उनका स्वागत है, लेकिन स्वैग से किया है सबका स्वागत। 28 5 बॉलर 5 गेंदों में 28। ओहो 5 गेंदों में 28 पर साहिल प्रतीक इंदुलकर 8 गेंदों में 29 रनों की संख्या 61। 2.3 ओवर के बाद एक आक्रामक खेल। जिया 11 अमन अत्तार, आज आपको शालीमार शोरमा याद रखना होगा। आज आपको लड़ना होगा। ये 60 मिनट आपके जीवन से कोई नहीं छीन सकता। कैच होना चाहिए, होना ही चाहिए। अरे बाप रे, पहले ट्राई करना चाहिए था। अगर ये कैच होता तो इतिहास में आपका नाम स्वर्ण अक्षरों से लिखा जाता। आपको जी जान लगानी होगी। मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है। मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। 3 ओवर के बाद कॉम बॉक्स में होगा परिवर्तन। बाला, ये देखिए ये पसीना हो रहा है, लेकिन इतिहास वही लिखते हैं जो पसीने से नहाते हैं। जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वही तो इतिहास बदलते हैं। क्या वो इतिहास लिखा जाएगा? ओहो रनआउट का चांस। अंपायर की तरफ 62 पे, लेकिन सोने का भाव गिर सकता है। फाइल्स ओपन हो चुकी है। सोने का भाव कभी भी गिर सकता है। सरपंच जी, सोने का भाव 80-85 हजार रुपए होगा, सोना खरीद लो। हाँ अभी 2 महीने के बाद। हाँ 2 महीने के बाद ही लेना है, अभी कहाँ से जाएंगे। अभी सोना नहीं तो ये लेकर जाइए, सोने की ट्रॉफीज। आखिरी गेंद का खेल शेष। 2.5 ओवर के बाद रन संख्या 62। इस ओवर में 20 आए हैं। ये क्या हो रहा है? विकी यादव को हम देख सकते हैं, सीधे सिद्धेश्वर से ग्रैंड विटारा में बैठकर आए हैं। दौड़ रहे हैं। अभी तक कहां थे वो? दोस्तों, इंसान को जिंदगी में आगे बढ़ना चाहिए। फर्स्ट यू बिलीव देन यू अचीव। पहले आपको खुद पे भरोसा रखना होगा। रख भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते? पंछियों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। क्या रास्ते जिया 11 की टीम ढूंढ पाएगी? क्या ये रास्ते
कार्तिक 11 सिद्धेश्वर ढूंढ पाएगा। विकी विकी रोकड़ा मैदान पर। फुल टॉस एक ही मिलेगा। GI11 का कमबैक की अब घोषणा हो सकती है। कम से कम 80 तक रोकना होगा। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के खेल के बाद रन संख्या 63। इस ओवर के प्रायोजक थे ASV नेटवर्क विशाल जी सिंह। तो आइए कॉम बॉक्स में परिवर्तन, अगली कहानी सुयोग की जुबानी। थँक्यू निलेश सर. एक गोड आवाज आपण ऐकलात, व्हॉइस ऑफ सुधागड. उड्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय GI11 विरुद्ध संघ खेळतोय कार्तिक 11 सिद्धेश्वर. एक भरपूर चांगली मॅच, नॉकआउटची मॅच आहे. कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जिंकलात तर तुमचं अस्तित्व टिकून राहू शकतं. आणि मग गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने 60 चेंडूमध्ये 12 धावा डिपेंड केल्या होत्या ना, त्या गोलंदाजाला आता मात्र आमंत्रित केलाय. सार्थकला आपण पाहतोय. सार्थक बोहीर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक घेऊन आलाय. राईट द ओव्हर द विकेट. पहिला बॉल उचली बर प्रशांत जोशीचा वेध घेतोय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. भरपूर चांगला गोलंदाज आहे अपकमिंग यंगस्टर सार्थक बोहीर. अगदी 2 दिवसापूर्वी आमची भेट झाली होती आणि मग तेव्हा सांगितलं होतं की मी प्रॅक्टिस पाठवून थोडंसं दूर आहे, सरावापासून दूर आहे, तरी देखील मी माझ्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करेल. वाह, चांगला फटका आहे परंतु सरळ लॉंग ऑफला अखिल महाडकर तैनात आणि कोणती चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. सन्माननीय यतीनजी भास्कर पटेल साहेबांचं इथे आगमन झालं. मी त्यांना विनंती करेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पाली प्रीमियर लीग पर्व 14व एक भव्य दिव्य असं आयोजन सिद्धेश दंत यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर 63 धावफलकार लागला. तिसरा धक्का बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये कॅटी अर्थातच संकेतला आपण पाहतोय. एका ती जर पाहिलं तर भरपूर चांगली बॅटिंग करतोय साहिल शेवाळे. 6 चेंडूचा सामना केलाय. 6 बॉल 29 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. जर पाहिलं तर 3 षटकार, 4 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. मागच्या मॅचमध्ये देखील खेळ सुटल्यानंतर अगदी तुटूनच पडला होता. गोलंदाजांवरती आक्रमण त्याने देखील केलं होतं. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, मग तसं काही होताना पाहायला मिळालं नाहीये. बॅटर मैदानामध्ये संकेत. वाह, भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकार आला. या चौकाराबरोबरच धावफलक 4 ने पुढे जाईल. पाहता पाहता 57 धावा धावफलकार लागलेत. माफी असावी. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला. एका धावेने धावफलक पुन्हा पुढे जाईल. 68 धावा धावफलकार लागलेत. यावेळेस लोअर फुल टॉस अडव्या बॅटने प्रहार केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्र खाली होता आणि गॅप मध्ये चेंडू चालला अगदी वेगाने. आणखीन एक क्लिअर करतोय चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीसे. यावेळेस फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये परंतु काय घडलंय लंगॉनला. वाह, अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली आहे परंतु पंच अद्याप आम्हाला कळवतील काय निर्णय आहे. परंतु टाळ्या वाजल्या पाहिजेत. भरपूर चांगला इफेक्ट. नक्कीच एपेज स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला इथे क्लिअर डिसिजन कळेल परंतु दाद देईल फिल्डरचा. भरपूर चांगला प्रयत्न होता. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा ठेवल्या.
अज्जू आपण जर कुठे असेल तर प्लीज यायचंय. हॅरी आपण देखील इकडे यायचंय. अज्जू आणि हॅरी. अज्जू भरपूर चांगलं टेलिकास्ट आमचे एफ स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन यश असेल, अजिंक्य असेल, भरपूर चांगली मेहनत, अगदी योग्य क्लिअरिटी. वा टाळ्या झाल्या पाहिजेत फिल्डिंगसाठी. 5 धावा वाचवल्यात. अफलातून फिल्डिंग. जवळपास चेंडू सीमारेषा क्लिअर केलीच होती. सरपंच एकच धाव आहे ना, बरोबर, फक्त एकच धाव घेतली आहे आणि मग आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात ना. मग या 5 धावा बॅटिंग करताना ऍड नक्की होणार, कारण की 5 धावा डिपेंड देखील केल्यात. यावेळेस सरळ बॅटने जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर सौंदर्य पाहायला मिळालं. अगदी देखना फटका साहिलच्या बॅटमधून षटकार. आणि आपल्या भेटीला एक मोठी स्पर्धा येते. संडे 11 चषक येत्या मार्च मध्ये 5, 6, 7, 8 तारखेला एक मोठी स्पर्धा जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावरती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,000. पुन्हा एकदा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्स गॅदर करेल, फेकी होईल तोपर्यंत दुहेरी धाव कंप्लीट केली जाते. या दुहेरी बरोबर धाव फलक पुन्हा पुढे जाईल. 10 चेंडू आणि 42 धावांचा सामना केलाय. सेकंड 50 होईल का, परंतु अद्याप 81 धावा धाव फलकाला लागल्यात. आज दुपारनंतर धावांचा आलेख जर पाहिलं ना, प्रत्येक मॅच मध्ये भरपूर चांगले फटकेबाजी पाहायला मिळाले. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु यावेळेस फसवला गेलाय. ही खासियत आहे या गोलंदाजाची, कारण की जर पाहिलं तर वेग थोडस कमी केलं होतं, फिंगर रोल केले होते आणि मग डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थाने सौरभ खंडागळेचं देखील कौतुक करेल. आज दिवसभर आमच्या समवेत जुळलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यांनी देखील भरपूर चांगली कामगिरी बजावली आहे. हो, आणखीन एक स्लोवर चेंडू, फसवा फसवा आणि फसवा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू, आणखीन एक निर्धाव. स्लॉगिंग ओव्हर मध्ये असे चेंडू फार कमी पाहायला मिळालेत आजच्या दिवसामध्ये, परंतु कौतुक करेल अंबरचं, कारण की स्लॉगिंग ओव्हर टाकत असताना, हाणामारीचं शतक असताना अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेमध्ये, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेदांत जोशी कोणती चुकी करत नाहीये. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर परताना पाहायला मिळेल. थँक्यू डिझ. धाव फळक जर पाहिलं तर धाव फळकावर धावा लागल्यात 81 आणि साहिल शेवाळे बाद झाल्या, परंतु जबरदस्त फलंदाजी केली साहिलने. एक चांगला मजबूत स्कोर साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील. आणि जर पाहिलं तर येत्या मार्च महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती अर्थात जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. संडे 11 चषक, आणि या चषकातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,000, द्वितीय क्रमांक 33,000 व तृतीय व चतुर्थ क्रमांक 15,000 हे असणार आहे. उड्या मैदानाकडे जिथे शेवटचा चेंडू वेगात टाकलाय, परंतु त्या वेगातच परत पाठवलाय लॉंग ऑफच्या वरतून. अगदी आम्हाला मानवंदना देणारा फटका, षटकार. थँक्यू डिसे. त्याचबरोबर शतक क्रमांक 5 संपलं. 5 षटकाचा खेळ संपला. 5 षटका अखेर धाव फलकावर धावा लागल्या. 86 87 धाव्यांची गरज आहे. 87 धावा धाव फलकावर लागल्या. 88 धाव्यांची गरज आहे. वळूया मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ पाली सिद्धेश जंत यांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत.
सूरजवाला असेल, अमन आहे, एबी आहे, तर चांगले फलंदाज आहे, तर करावं लागेल. इथे मात्र झुंजावं लागेल. ही लढत आहे, विजयाची ही लढत आहे एक क्वालिफाय मॅचकडे जाण्यासाठी. त्यामुळे हा प्रवास, हा धावांचा जो टार्गेट सेट केलेला 88 धावांचा हा टार्गेट इथे मात्र हा फोडण्यासाठी इथे खेळावा लागेल. एस वळूया मॅचकडे. वेलकम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या नगरीमध्ये, या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे, या जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणाच्या मैदानावरती आपल्या सर्वांचं आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे आणि उपस्थित सर्व खेळाडूंचे आजच्या या पाली प्रीमियर लीग 2026 पर्व 11वे यातच सर्व आहे. आणि या नवीन हंगामामध्ये, या नवीन पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी समालोचक अमित शिंदे. सर्वांचं या ठिकाणी या PPL 2026 मध्ये सिद्धेश दंत अँड टीम यांच्या वतीने उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रीडा रसिक खेळाडूंचे आजच्या तर विजयासाठी 88 धावांचा किरण भाई टार्गेट इथे सेट केलेला आहे. तो म्हणजे कार्तिक 11 या संघाने विजयासाठी 88 धावांचा टार्गेट इथे सेट केलेला आहे. तर किरणजी काय म्हणाल आपण? 5 ओव्हरचे षटक आहे. 5 ओव्हरमध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 88 धावांचा हा टार्गेट इथे मात्र सेट केलेला आहे. अखिल जोपर्यंत पिचवर आहे तोपर्यंत ते शक्य आहे. नक्कीच या शुभेच्छा आणि विश्वास आहे. हा विश्वास आहे अखिल महाडकर वरती, हा विश्वास आहे. तर बोलूया मॅचकडे. अगदी मोठं लक्ष आहे, परंतु लढावं लागेल, करावं लागेल, इथे मात्र खेळावं लागेल. निश्चित अखिलजी महाडकर आणि GI11 या टीमसाठी म्हणेल की लढता लढता हरलं जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, कारण शांत बसेल मी काही शंड नाही. बोलूया मॅचकडे. वेलकम बॅक टू क्रिकेट. सेकंड इनिंग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विजयासाठी 88 धावांचं लक्ष्य असताना अखिल महाडकर आणि प्रशांत जोशी ही स्ट्राईक जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आणि निश्चितच वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला गोलंदाजी मार्कवरती स्वतः साहिल शेवाले गोलंदाजी मार्कवरती येतोय, आमंत्रित केला जातोय. साहिलच्या बॅटमधून पाहिलं तर मागील इनिंग मध्ये खूप साऱ्या रन त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो साहिल शेवाले यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला गोलंदाजी राईट आर्म ओव्हर टू विकेट. मैदान सजलाय, सज्ज आहे सर्व. बोलूया मॅचकडे. अगदी दैदिप्यमान सोहळा इथे मात्र रंग घेतोय. पहिला चेंडू या सेकंड इनिंगचा. या चेंडूवरती यावेळी फ्लिक केलाय, चेंडू जातोय निश्चित मिड ऑनला कव्हर करून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. यस, थँक्यू. हातावरच्या रेषांवरती भविष्य अवलंबून नसतं, तर त्या हातांमधून होणाऱ्या कर्मांवरती ते डिपेंड केले जाते. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय. यस, व्हॉट कॅच, क्या बात आहे. या खेळसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कठोर छाती दगडाची, या भूमीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिल्या नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालवे येथे लढवा यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात अमुची, कोण आम्हा भयभीत करी. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चाल तू. अडखलन भिवून अडखलणे हे पावलांना पसंत नाही. भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. इथे दाखवा करावं लागेल.
इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल, संघासाठी खेळावं लागेल. न्यू बॅटर फलंदाज AB स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँड फलंदाज PCA मधला उत्कृष्ट एक लेफ्ट हँड फलंदाज मधून ABचं आपण नाव घेतो. यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जोरदार अपील आहे पंचांकडे, थर्ड पंचांकडे इथे मात्र अपील केला जातोय. येऊ शकतोस. थर्ड अंपायर करे इज रिव्यू इज अ डिसिजन पेंडिंग. सिद्धेश सर, सिद्धेची दंत अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. Yes, and third umpire is call is out. OUT. AB back to pavilion. रन आउटच्या स्वरूपामध्ये AB इथे मात्र बाद होते. न्यू बॅटर फलंदाज विवेक. वळूया मॅच कडे. प्रशांत जोशी स्ट्राइक एंडला येतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्यामध्ये मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. यावेळी मात्र बीट केला जातोय. प्रशांत जोशी इथे थांबवतोय गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडू येतोय या ओव्हर मध्ये. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर मात्र विकेट. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये AB बॅक टू बॅक. पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने आउटसाइड चेंडू ट्रॅव्हल होते. जोरदार चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. विवेक अँड प्रशांत. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आता मात्र एक धाव पुढे वाढते. धाव फलकावरती धावा लागते तर 2 गडी बाद 5. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती धावा 5 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक पहिलं चालू आहे प्रगतीपथ. विवेक रायगड पोलीस. पुन्हा एकदा आडव्या बॅटने रोहित आहे. अगदी चांगल्या प्रकारची फील्ड पाहायला मिळते. कार्तिक 11 षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलेला आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 5 ला 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक पहिले इथे संपलेला आहे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत 5 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र समीकरणाकडे आपण जाऊया. चेंडू शिल्लक आहेत 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 83 धावांची अजूनही गरज आहे. आमचे साथी स्कोरर चेतन भाई आम्हाला इथे सांगतात अजूनही 83 धावांची आवश्यकता आहे. येणारे 24 चेंडू आणि 83 धावांची गरज असताना ओव्हर क्रमांक 2 साठी यावेळेस मात्र पाचारण केलेलं आहे प्रशांत शिनकर येतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक 2 साठी वैयक्तिक पहिला आणि संघिक मधून दुसरा षटक क्रमांक दुसऱ्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्रशांत शिनकरला. राईट आर्म राऊंड विकेट निश्चित करावं लागेल. प्रशांत जोशीला आता मात्र बल्ला खोलावा लागेल. इथे मात्र बॅटच्या मधोमध चेंडू घ्यावे लागतील. करावं लागेल, खेळावं लागेल, संघासाठी खेळावं लागेल. इथे मात्र वळूया मॅच कडे. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2. बॅटची कडा घेते. चेंडू जातो. यावेळेस मात्र थर्डमॅनला सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा सुद्धा अगदी सहज पूर्ण केली जाते. 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. मात्र अजूनही प्रकारचे मोठे हाणामारी फटके आपल्याला पाहायला भेटत नाही. इथे आक्रमिक खेळावं लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मिड ऑफला खेळून काढले चेंडू. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय. अगदी सिंगलच येते या चेंडूवरती सुद्धा.
विवेक आहे, जोपर्यंत विवेक आहे, प्रशांत आहे, अजूनही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. पण बघूया, खेळावं लागेल. सरळ बॅटने खेळून काढलं. यावेळेस लॉंग ऑफला पुन्हा एकदा सिंगल येते, पण सिंगल डबल से कुछ नहीं चलेगा भाई, आपको मारना पडेगा, बल्ला उठाना पडेगा. खेळावं लागेल. इथे बॅटच्या मधोमध चेंडू घ्यावे लागतील आणि षटकार चौकारांची अतिशबाजी बोली भाषा करावी लागेल. तर मात्र चेंडू येतोय नक्कीच वन बाउन्स, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगलच, लगातार 4 सिंगल आल्यात. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. शांत आहे प्रशांत जोशी असेल, विवेक असेल, दोघांचाही यावेळेस मात्र शांत आहे दोघंही. पण आक्रमक बनावं लागेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. हिरामन स्वतः चेंडू खाली येतोय. वॉट अ झेल, वॉट अ कॅच. तर इम्पॅक्ट प्लेअर जातोय निश्चितच. कोणाच्या जागी, कोणाच्या जागी? देवेन जोशीच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर फिरोज बाई जात आहेत यावेळेस. मात्र बॅटिंगसाठी लक्ष मोठं आहे, परंतु फिरोज बाई या सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून फिरोज बाईचं सुद्धा नाव आहे या पंचक्रोशीमध्ये. पाहूया फिरोज बाईच्या बॅट मधून फिरोजचा बल्ला काय बोलणार. विजयासाठी लक्ष आता फार अवघड आहे, कारण सेकंड ओव्हरचे बघायला गेलो तर 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेले आहेत. हा बोल ना. तर नक्कीच फिरोज बाईसाठी यावेळेस मात्र कॅश प्राइज 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. किती षटकारांसाठी? 1 षटकार झाला. तर ओव्हर क्रमांक 2 इथे मात्र संपलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. आमचे साथी सहकारी गुणलेखक 9 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आता मात्र टार्गेट आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही 18 चेंडू 79 धावांची गरज आहे. 18 चेंडू 79 धावांची अजूनही गरज आहे. ओव्हर क्रमांक 3 साठी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय संकेत पवार, संकेत तामनकर येतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा गोलंदाजी मार्क वरती संकेत तामनकर. पहिला चेंडू या ओव्हरचा, ओव्हर टू विकेट. यावेळेस मात्र प्रशांत जोशीच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. पुन्हा एकदा यावेळी बॅटची कडा घेते प्रशांत जोशी ची पारी. इथे मात्र समाप्त. बॅक टू पवेलियन. निश्चित विजयासाठी टार्गेट इथं मात्र सेट केला होता. 88 धावांचा लक्ष ठेवला होता. आता मात्र पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चेंडू आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला. त्यानंतर मात्र विकेट प्रशांत होती. बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर फलंदाज एंटर होतोय अमन. आता यावेळेस मात्र बॅटिंग एंडला आपण त्याला पाहतोय. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्यामध्ये पंचांकडे जोरदार अपील आहे, पण आत्मविश्वास इथे मात्र कमी दिसतोय. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. डॉट निश्चित सुद्धा एक डॉट बॉल येतोय
निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 15 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. ओ यावेळेस माझा अमन अत्तार इज ऑन फायर. चेंडू जाते लांबच लांब. हा येतोय अमन अत्तारच्या बॅट मधून षटकार. मध्ये वळूया मॅच कडे. मॅच इज ऑन. मात्र यावेळेस मात्र एक या 2 धावा येते. 2 धाव्याने धाव फलकावरती 23 धावा झालेल्या धाव फलकावरती. 23 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपत्र अजूनही चालू आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. बॉल बॉय येस सुजलजी यायचं तुम्ही इकडे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट प्लस 4 रन्स म्हणजे या 5 धावा आल्या. 5 धावांनी धाव फलकावरती धावा लागते. 28 हा शेवटचा चेंडू या ओव्हरचा. ओ अमनी पंचांकडे यावेळेस मला पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. गोलंदाज संकेतला व्हाईट बॉल येतोय. आणखी एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव फलकावर धावा. 29 रन्स. आणि पंचांकडे यावेळेस मात्र पंच थर्ड अंपायर येस व्हाईट साठी ना. ओके ओके व्हाईट साठी आहे. व्हाईट हाईटचा सर 1 बाउन्स. यस आता बोलूया विजयासाठी. आता मात्र लक्ष आहे. येणारे 12 चेंडू आणि 59 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर सरासरी 29.50. यस नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करतो GRV चा कॅप्टन. GRV 11 या संघाचं कॅप्टन याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचन कक्षाकडे टॉस बॉक्सच्या इथे. आणि त्यानंतर या टीम मधून जो संघ विजयी होईल त्याचं कॅप्टन. दोघांना विनंती आहे. यस वलूया. आता मात्र सूरज शिंदे उर्फ बाळा यावेळेस मात्र बॅटिंग एंडला चाललाय. फिरोजबाई साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र लावलं होतं. पण षटकार येणं त्यांच्या अपेक्षित होतं बॅटमधून पण नाही येऊ शकला.
असं बोलू या मॅचकडे अगदी शांत गतीने सामना चालू आहे कारण मोठा लक्ष टार्गेट इथं सेट मोठा होता परंतु बॅक टू बॅक विकेट्स गेल्यानंतर आता मात्र संकटात सापडलाय GI11 हा संघ. न्यू फलंदाज बॅटर सूरज शिंदे येतोय बॅटिंग एंडला. सूरज शिंदे उर्फ बाळा या नावाने सुप्रसिद्ध असलेला या पंचक्रोशीतील एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी या PCA मध्ये आपण ज्याला बघतो असा हा बाळा यावेळेस मात्र बॅटिंगसाठी येतोय. विजयासाठी 11 चेंडू 59 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत. ओहो अगदी वेगवान बुलेट ट्रेन सारखं आणि सबमरीन डिलिव्हरी पाहिलीत. चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच डॉट बॉलची सांगता इथे मात्र माहिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. निश्चित चेंडू जाते एक्स्ट्रा कव्हरच्या इथून अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने 4 रन्स. अब बहुत ही खूबसूरत आक्रामकता के साथ ये 60 मिनट आपके लिए आक्रामकता से भरे होने चाहिए, चाहे वो अमन अत्तर ना अमन अत्तार हो, क्योंकि उनको जाते जाते कुछ संदेश देना होगा. जो संदेश विशाल सिंह जी ने हमारे इस PPL 2026 को दिया है वही संदेश अमन अत्तार को देना होगा. आक्रामकता के साथ बल्लेबाजी टीम को करनी होगी क्योंकि दोस्तों इतिहास सिर्फ जीत का नहीं होता, इतिहास हार का भी होता है, लेकिन उस हार में लड़ना होना चाहिए. चित्र पाहूया आता मात्र या मॅच मध्ये राम ही नाहीये लेकिन सूरज शिंदे आपको दिखाना पडेगा. तुम्हाला दाखवा लागेल या मॅच मध्ये 6 चेंडू आहेत तुमच्याकडे. इथे मात्र 6 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे परंतु तुमच्या बॅट मधून 4 तरी षटकार आले. बोलूया मॅच कडे. लढावं लागेल सूरज शिंदे कारण ढासळलेल्या विट्या लोक सोडत नाहीत त्यामुळे लढावा लागेल. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतू. आता मात्र फक्त शेवटचे 4 चेंडू या इनिंगचे. 51 धावांची आवश्यकता. अमन अतार तो चलिए अब ज्यादा देर नहीं करनी चाहिए. अन्ना हजारे आपकी पूरी टीम तैयार रखिए. अन्ना हजारे वर्सेस साहिल शेवाड़े ऐसा बैटल नजर आएगा अगले मैच में.
अमन अत्तार जाते जाते कुछ सुकून के पल इस साल में, क्योंकि अब अगली मुलाकात उनकी पीपीएल 2027 में होगी। जावेद भाई की एक बेहतरीन मंजी हुई टीम, ऐसा लग नहीं रहा था कि वो टीम इतने आसानी के साथ टूर्नामेंट से बाहर जाएगी, लेकिन पहली जीत काफी संघर्षपूर्ण रही उनकी। क्या हुआ अंपायर? बॉल ओ उसी के लिए आज बिल्कुल निराश, कहीं खुशी कहीं गम, लेकिन क्रिकेट का प्यार और जावेद भाई की दानशूरता कभी न होगी कम। याद रखा जाएगा जावेद भाई को इस साल। राशिद भाई का भी पिछले साल बहुत नाम हुआ, क्योंकि ऐसा है क्या? हाँ, तो कल फिर से जावेद भाई आपको आएंगे, आप एक बढ़िया काम करेंगे। चलिए अब टॉस बॉक्स में थोड़ी सी गुफ्तगू करते हैं मैच में, अब लेंगे करवट। Done season 11 co-sponsored by DG Mobile and Electronics, ASV Digital Cable Networks, Sri Ganesh Hotel, Amir Electronics, 7070 Sports, Uncle Nursery, GRV Vishal Singh ji, brand of BMW. All those are co-sponsors of this beautiful cricket ceremony. And this is second day, and this is last battle between both teams. Once upon GSV 11 versus Karthik 11 Siddheshwar, two famous GRV 11 versus Karthik 11 Siddheshwar. विशाल जी, कैसा है माहौल? गरमाया हुआ है। क्रिकेट में गर्माहट बहुत जरूरी है। पिछले हफ्ते आपने बल्लेबाजी की है, यहाँ पर क्या आपकी अपेक्षा है? हेलो। हाँ, तो पहली बात तो भाई मैं बहुत जेलस हूँ कि ये बहुत अच्छा ग्राउंड है, बहुत ही अच्छा ग्राउंड है। मतलब यहाँ पे खेलने का मेरे को भी है। अभी अगले साल मैं भी पार्टिसिपेट करूँगा, मैं भी खेलूँगा, किरण भाई और मैं साथ में खेलेंगे। और दूसरा, सारी टीम्स ऑल द बेस्ट, सबने अच्छा खेला एंड आई होप, थोड़ा सा पार्शल हूँ, हाँ मैं चाहता हूँ मेरी टीम जीते, बट बहुत सब लोग अच्छे से खेले, एवरीवन प्लेड वेरी वेल एंड नेक्स्ट ईयर होपफुली वापस हम भी आएंगे, हम भी खेलेंगे। आज के लिए अगला मैच JRV वर्सेस Karthik 11. All the best to both of them and may the best team win. Thanks a lot of your well wish, Sahil Shewale. Man of the match, back to back, Sahil Shewale, Sahil cracking Shewale. Back to back 50. Wow, 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 wow. सीधा से जावेद भाई तुम्हें बढ़िया ना सर. Sahil Shewale getting her second man of the match from the hands of Vishal Singh ji. साहिल, विशाल सिंह जी ये एक ऐसे खिलाड़ी हैं निरंतरता के साथ 16-17